नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर सतीश व्हिडिओग्राफर आहेत. 2026 हे नवीन वर्ष सुरू होणार. 2025 या वर्षात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. आपल्या दृष्टीने अनेक चांगल्या गोष्टी 2025मध्ये झालेल्या आहेत. त्याच्याबद्दल मी थोडंसं आपल्याशी बोलणारच आहे. आणि 2026मध्ये आपल्यापुढे काय येऊन ठेपलं आहे त्याच्याहीबद्दल आपण थोडंसं बोलूया. सर्वात महत्त्वाची घटना 2025मध्ये अर्थातच ऑपरेशन सिंदूर. ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण पाकिस्तानला इतका ठोक दिला, त्यांचे अवघ्या 5 तासामध्ये त्यांचे 11 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले रावळपिंडीजवळ. आणि लक्षात ठेवा, रावळपिंडी ही त्यांची राजधानी, इस्लामाबाद ही त्यांची राजधानी आहे. ती नवीन त्यांनी तयार केली. आधी रावळपिंडीलाच राजधानी आली होती, कराचीनंतर रावळपिंडी, मग इस्लामाबाद. त्या राजधानीच्या तिथे असलेला नूर खान म्हणून जो हवाई तळ होता, त्यांच्या सुरुवातीच्या एअर मार्शल नूर खान यांच्या नावाने त्यांनी तळ ठेवला होता. त्या तळाचं आपण इतकं नुकसान केलं की तिथे असलेले सगळी विमानं, तिथे असलेले अण्वस्त्र, त्यांचा कंट्रोल टॉवर सगळं उद्ध्वस्त करून टाकलं. आणि नुसतं नूर खान नाही, सगळीकडेच आपण त्यांची वाताहत केली. आणि त्यांची जी पद्धत असते त्याप्रमाणे ते आम्हीच जिंकलो म्हणून ओरडत बसले. मुनीर म्हणून त्यांचा जो एक अत्यंत वावदूक आणि फालतू माणूस आहे, त्यांनी स्वतःला फील्ड मार्शल घेतलं. हारल्यानंतर फील्ड मार्शलची पदवी घेणारा हा पहिलाच शहाणा माणूस. आणि त्या देशाने त्याला ती पदवी दिलीसुद्धा. नुसती पदवीच नाही दिली, त्याला सर्वेसर्वा करण्याची सध्या योजना चालू आहे. परंतु तो देश लवकरच विघटनाच्या मार्गाने चाललेला आहे. आज 2025 संपताना भारताला एक अत्यंत चांगली बातमी जागतिक माध्यमांकडून मिळाली आणि आपण ती सगळ्या जगभर प्रसिद्ध केली आहे की भारतीय अर्थव्यवस्था ही जगातली 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आता झालेली आहे. याच्या अगोदर आपण 5व्या क्रमांकावर होतो. आपल्यापुढे जपान, जपानच्या पुढे जर्मनी, जर्मनीच्या पुढे चीन आणि सर्वात वरती अमेरिका, अशी ती उतरंड होती. आपण 4,18,000 कोटी डॉलर्स एवढी मोठी अर्थव्यवस्था आता झालेलो आहोत. जपानला आपण मागे टाकलेलं आहे. आणि असं म्हटलं जातं की येत्या 2 वर्षात आपण जर्मनीलासुद्धा मागे टाकून 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होऊ. हे का महत्त्वाचं आहे मित्रहो, हे मला तुम्हाला सांगायचं आहे की सुदृढ अर्थव्यवस्था हा राष्ट्राच्या उभारणीचा कणा असतो. अर्थव्यवस्था जर सुदृढ नसली तर आपल्या शेजारी जो दळभद्री पाकिस्तान आहे, त्याचं जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये त्याची क्रमवारी 41 आहे बरं का. आणि पैसे नाही आहेत, कुठनं येत नाही आहेत, खायला अन्न नाही आहे, नुसते दहशतवादी, त्यांचं प्रोडक्शन फक्त दहशतवाद्यांचंच आहे. दहशतवादी तयार करायचे आणि जगभर उत्पात करत फिरायचं, हेच त्यांचं भागध्येय आहे. आणि अशा प्रकारचा देश हा कधीच उन्नती करू शकत नाही. देश गाळातच रुतत जातो. त्याचं आपल्यापुढे चिन्ह आहे. त्यांचे दुसरे आपले पूर्वेकडचे शेजारी बांगलादेश, तेही आता त्याच मार्गाने चाललेले आहेत. कट्टरता घ्यायची आणि कट्टरतेचा स्वीकार केल्यानंतर अर्थव्यवस्थेकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. गेली अर्थव्यवस्था बोंबलत तर जाऊ देत, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, अशी वागणूक ठेवली की असं होतं. परंतु भारताची अर्थव्यवस्था इतकी सुदृढ आहे की श्रीलंका जेव्हा मरायला टेकला तेव्हा आपण त्यांना कर्ज देऊन वर आणलं. मालदीव्स मरायला टेकला तेव्हा त्यांना आपण वरती आणलं. नेपाळलासुद्धा आपण मदत केली. त्यामुळे आपल्या शेजारी देशांमध्ये आपण जे आपल्या बाजूचे देश आहेत, अगदी अफगाणिस्तानलाही आपण मदत केली. आणि त्या मदतीचा परतावा म्हणून अफगाणिस्तान सध्या पाकिस्तानची शक्ल उडवत आहे. पाकिस्तानमध्ये बलुचिस्तानमधले बलूच लिबरेशन आर्मीचे लोक पाकिस्तानला रोज मारत आहेत, पाकिस्तानी सैन्याला. अफगाणिस्तानातले रोज मारत आहेत. पाकिस्तानमधले इम्रान खानचे जे सपोर्टर्स आहेत, त्याचे कार्यकर्ते, ते आता मुनीरच्याच रक्ताची भाषा बोलायला लागले. त्यामुळे मुनीर आर्मी ऑफिसर्सच्या मिटिंगमध्ये सुद्धा बुलेटप्रूफ जॅकेट घालून बसतो. कोण कधी गोळी मारेल त्याला आता भीती वाटते आहे. हे फार दिवसाचं नाही आहे कार्यक्रम, हा लवकरच संपणार आहे, हे आता दिसायला लागलेलं आहे कुठेही आपण पाहिलं तरी. तर 2025 साली हा ऑपरेशन सिंदूर हा जसा मोठा आपण अचिव्हमेंट केली, आपण जी उपलब्धी आपल्याला झाली, तसंच आपण अर्थव्यवस्था जी आपण पुढे नेली, ती केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्कृष्ट आर्थिक धोरणांनी, उत्कृष्ट संरक्षणविषयक धोरणांनी आपल्याला हे मिळालेलं आहे. गुलाबी चाचांनी या देशाला पूर्ण बुडवून टाकला होता, अर्थदृष्ट्या बुडवला होता, संरक्षणदृष्ट्या बुडवला होता, देशाची वाट लावलेली होती. त्यातनं बाहेर यायला आपल्याला 78 वर्ष लागली, हे आता आपल्याला दिसतंय. आज 78 वर्ष पुढे आली. 2025 साली आणखीन एक योगायोग झाला बरं का. 25 जून 2025 साली ग्रुप कॅप्टन शुभ्रांशू शुक्ला या आपल्या अगदी निडर, साहसी आणि एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांनी, हवाई दलातल्या अधिकाऱ्यांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणजे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक याच्यामध्ये पाऊल ठेवलं.
अमेरिकेने त्यांना तिथे पाऊल ठेवायला त्यांनी मदत केली आणि भारतीय अंतराळवीर अंतराळ स्थानकामध्ये तिथे स्थापित झाला. हे फार महत्त्वाचं पाऊल आहे, कारण भारत हा अंतराळ व्यवस्थेमध्ये, अंतराळामध्ये जी सगळी टेक्नॉलॉजी, स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये इस्रोने इतके महत्त्वाचे गोष्टी केलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे चांद्रयान 1, 2 गगनयान आपण करायला घेतलं आहे. पुढच्या वर्षी कदाचित आपला गगनयानमध्ये आपण आपला स्वतःचा अंतराळवीर याच्यात पाठवू, अंतराळात पाठवू. आणि इतकंच नुसतं नाही, तर परवाच इस्रोने जगातला सर्वात जाड काहीतरी 6300 किलोग्रामचा उपग्रह प्रक्षेपित केला आहे आणि तो अमेरिकेकरता आपण प्रक्षेपित केला आहे. पूर्वी सगळे उपग्रह अमेरिकेला प्रक्षेपित करायला देण्याची पद्धत होती, आता ती पद्धत मोडीत टाकली आहे आणि भारत हा त्याच्यातला लीडर झालेला आहे. त्यातला लीडर हा भारत झालेला आहे. आणखीन एक महत्त्वाचं काम झालं 2025 साली आणि ते म्हणजे आपण AI ची लीडरशिप आता घेतलेली आहे. भारतामध्ये AIवरती प्रचंड रिसर्च सुरू झालेला आहे. प्रचंड मोठी डेटा सेंटर, कारण AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, याला खूप मोठी डेटा सेंटर लागतात. आणि अमेरिकेमध्ये ट्रम्पनी जो टेरिफचा जो एक बॉम्ब टाकला होता, त्याच्यानंतर त्यांनी तो H1B व्हिसाचा जो बॉम्ब टाकला की प्रत्येक H1B व्हिसाधारकाला $1,00,000 द्यायला लागतील, तेव्हा कंपन्यांनी ठरवलं की आम्हाला अमेरिकेत लोक आणायचेच नाही, आम्हीच त्या देशांमध्ये जाऊ. त्या देशांमध्ये नंबर पहिला कोणाचा आहे? भारताचा, कारण भारतीय इंजिनियर सगळ्यांनाच पाहिजेत. त्यामुळे ते आता भारतात येऊन स्वतःच्या कंपन्या स्थापन करत आहेत किंवा आपल्या कंपन्यांची ब्रांच उभारत आहेत इथे. आणि ते इथे आले की आपल्या लोकांना इथेच नोकऱ्या मिळतील, उत्तम लीडरशिप मिळेल, उत्तम ट्रेनिंग मिळेल, अप्रतिम टेक्नॉलॉजी मिळेल. कारण आपण पाहिलं सुंदर पिचाईंनी गुगलचं प्रचंड मोठं डेटा सेंटर, सर्व्हर सेंटर विशाखापट्टणमला बांधायचं ठरवलं आहे. मायक्रोसॉफ्ट येतं आहे, ॲमेझॉन येतं आहे, गुगल येतं आहे, या सगळ्यांना इथे येऊन आपल्याला बांधायचं आहे. सुंदर पिचाई यांनी गुगलचं डेटा सेंटर बांधायला घेतलं आहे, आपल्याला माहितीच आहे, विशाखापट्टणमला. तर भारत देशाची टेक्निकल याच्यातसुद्धा प्रगती होती आहे. एक आणखीन महत्त्वाची गोष्ट झाली की नक्षलवादाचं आपण ऑलमोस्ट उच्चाटन या वर्षात केलेलं आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी अतिशय सातत्याने मोहीम राबवून नक्षलवाद्यांचा नायनाट चालवलेला आहे. आता मला वाटतं केवळ एका जिल्ह्यामध्ये नक्षलवादी थोडेसे शिल्लक आहेत आणि तेही लवकरच संपतील. आणि नक्षलवाद्यांबरोबर दुसरा भारताला सर्वात मोठा धोका होता तो घुसपेठी लोकांचा, म्हणजे घुसखोरांचा. त्या घुसखोरांवरती एवढी प्रचंड कारवाई चाललेली आहे की असं दिसतंय की कोट्यावधी घुसखोर आपण या देशातनं आता हाकलून लावणार आहोत. जरी त्या घुसखोरांच्या मतांच्या लाचारीकरता काँग्रेस, TMC हे सगळे लोक रडत असले तरी सुप्रीम कोर्टाने याच्यावरती हिरवा कंदील दिलेला आहे. त्यामुळे घुसखोरांना हाकलणं हे आता सातत्याने सुरू राहिलेलं आहे आणि ते तडीला नेतील. माझी तर असं अमित शहांना एक सल्ला आहे, या नवीन वर्षात जे जे घुसखोर पकडाल त्या प्रत्येकाची एक एक किडनी काढून घ्यायची आणि लाथ मारून हाकलून द्यायचं. काहीतरी त्यांनी इतकी वर्ष जे इथे खाल्लं त्याचं काहीतरी परतावा त्यांनी दिला पाहिजे ना. भारत हा जगातला किडनी एक्सपोर्टचा सर्वात मोठा सेंटर झालं पाहिजे, कारण सध्या किडनीचे रोग आपल्याला माहिती आहे अनेक ठिकाणी पसरलेले आहेत. सगळ्यांना किडनी पाहिजे असते. या सगळ्या घुसखोरांना आपण त्या कामाला लावूया आणि एक किडनी पुरेल त्यांना, नाहीतर त्यांना फार जगायचं नसतंच, पाठवून द्यायचं, सगळ्यांना हाकलून द्यायचं. आणि हे फक्त आपणच करतोय असं नाही बरं का. चीन सध्या हे प्रत्यक्ष करतोय. चीनमध्ये विघर मुसलमान, जे 10 लाख मुसलमान त्यांनी पकडून ठेवलेले आहेत त्यांच्या शिंजियांग प्रांतामधले, त्या लोकांच्या किडन्या काढण्याचा सर्रास धंदा चीननी चालवलेला आहे. त्यामुळे जगात कोणालाही किडनी पाहिजे असली तर चीनमध्ये लवकर मिळते अशी वदंता आहे. खरं खोटं मला माहीत नाही, मी जे ऐकलं आहे मार्केटमध्ये ते आपल्याला सांगतो आहे. भारताने हे तातडीने सुरू केलं पाहिजे. या घुसखोरांना आपण इतकं खायला घातलं आहे, त्यांच्या एक एक किडन्या आपण ठेवून घेतल्या पाहिजेत. आणि फार म्हातारा असला तर जाऊ दे, जरा तरुण असला तर दोन्ही किडन्या काढल्या तरी काही फरक पडत नाही, त्याचा जगाला काही उपयोग नाही आहे. कोणाला वाटेल हे क्रूर आहे, पण हे घुसखोर जसे वागलेत, हे रोहिंगे जसे तिकडनं आलेत, त्यांनी इतक्या लोकांचा खून करून ते इथे आलेले आहेत, त्यांच्यावरती दयामाया दाखवण्याची काही एक गरज नाही. वर्षाची सुरुवात फार चांगली झाली होती. महाकुंभ जानेवारी आणि फेब्रुवारीच्या मध्यावरती होता. अनेक लोकांनी त्या कुंभावरती टीका केली होती. हे पुरोगामी जे असतात ना सगळे लिबरांडू ज्यांना आपण म्हणतो, त्या लोकांनी खूप टीका केली. कुंभ अमुक, कुंभ तमुक, कशाला खर्च करताय, कशाला काही करताय. 66 कोटी भक्त कुंभ बघायला आले होते, कुंभाचं दर्शन घ्यायला आले होते. अहो 66 कोटी, अमेरिकेच्या लोकसंख्येच्या दुप्पट लोकसंख्या आहे ही. एवढी लोकं एका ठिकाणी आली आणि अप्रतिमरित्या सगळा पार पडला कार्यक्रम. काहीही गालबोट त्या कार्यक्रमाला लागलेलं नाही. आणि लोक म्हणले याच्यावरती खर्च केला 2 ते 3 लाख कोटी रुपयाचे व्यवहार त्या म्हणजे टर्नओव्हर ज्याला म्हणतात, उलाढाल त्या कुंभमध्ये झाली. आणि याच्यावरती तुम्ही अगदी 20% प्रॉफिट धरला तरी लोकांना प्रचंड पैसे मिळाले. भारत देशाला एक ओळख मिळाली, भारत देशाचं सगळ्या जगात नाव झालं. हे 2025च्या महाकुंभची एक उपलब्धी आपल्याला म्हणायला हरकत नाही.
याच वर्षी DPIची ग्रोथ, DPI म्हणजे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे UPI आपण जे करतो किंवा आपण जे सगळे सध्या भीम ॲप्लिकेशन आहे, या सगळ्यांनी प्रचंड मोठे टप्पे ओलांडलेले आहेत. जितके ट्रान्झॅक्शन्स हे लोकं करतात तेवढी तर जगाची लोकसंख्यासुद्धा नाही आहे. एवढं ट्रान्झॅक्शन आता आपल्या DPIवरती व्हायला लागले आहेत. UPI आपल्याला माहिती आहे, युनिव्हर्सल पेमेंट इंटरफेस, तो सगळ्या जगामध्ये सर्वमान्य व्हायला लागलेला आहे. भारत आता नवीन नवीन पावलं, स्पेसमध्ये आपलं पाऊल आहे, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपलं पाऊल आहे. कुंभ आपण साजरा करून सगळ्या देशाची ओळख सगळ्या जगाला करून दिली. इतक्या चांगल्या गोष्टी या 2025 साली झालेल्या आहेत. 2026 साली आपल्यापुढे काय आहे, तर ही सगळी केलेली गोष्ट म्हणजे आपली जी आर्थिक वाढ आहे, ती आर्थिक वाढ अधिक जोमाने पुढे न्यायची आहे. कारण IMF, वर्ल्ड बँक, एशिया डेव्हलपमेंट बँक या सगळ्यांनी सांगितलं की भारत ही जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. 7.2% वाढ त्यांनी सांगितलेली आहे आणि पुढच्या वर्षीसुद्धा 7.3, 7.4% वाढ राहील. इतकी गतीने, इतक्या जोराने वाढ कुठल्याच देशामध्ये नाही आहे आणि त्याच्यातसुद्धा भारत हा मुकुटमणी ठरलेला आहे. याचा अर्थ भारतीय लोकांना संधी खूप प्राप्त होत आहेत. इथे जे मी म्हटलं असं नवीन नवीन सर्व्हर सेंटर आणि डेटा सेंटर येतील, त्याच्यात अनेक हजारो लोकांना भारतीय तंत्रज्ञांना काम मिळेल आणि आपण जे इतके हायवेज बांधतोय, आपण जे इतक्या रेल्वेज टाकतोय आणि जगात सर्वात जास्ती रेल्वे ट्रॅक टाकण्याचा रेट आणि हायवे बांधण्याचा रेट आपला 55 किलोमीटर दिवसाला आपण हायवे बांधतोय. कोणी ऐकली नव्हती अशी गती. हे सगळं भारतात शक्य झालं कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी धोरणं राबवली, ती गुलाबी चाचांनी जी सगळी भिकार धोरणं राबवली होती, त्याच्या पूर्णपणे विरुद्ध होती आणि त्या धोरणांना अनुसरूनच हा देश पुढे चाललेला आहे. या देशाचं भवितव्य अत्यंत उज्ज्वल आहे. त्याच वेळेला या देशावरती 70 वर्ष राज्य केलेलं जे काँग्रेस नावाचं एक दळभद्री पक्ष आहे, त्या पक्षाचं भवितव्य किती रसातळाला गेलेलं आहे. मी नेहमी सांगत असतो की काँग्रेस हा मुस्लिम धार्जिणा पक्ष आहे, मुसलमानांचाच पक्ष आहे आणि तो कशा रीतीने सिद्ध झाला त्याचं आत्ताच उदाहरण आपल्याला आलं की प्रियंका गांधी यांचा मुलगा रेहान वाड्रा, या मुलाचं लग्न आता ठरलेलं आहे. त्याचा साखरपुडा रणथंभोरला राजस्थानमध्ये घडतोय. आज मला वाटतं आहे तो साखरपुडा किंवा उद्या. मुलगी कोण आहे? मुलीचं नाव आहे अविवा बेग आणि अभिमानाची गोष्ट त्यांना काय वाटते, ही मुलगी साक्षात बाबराच्या वंशातली आहे. लाजा वाटत नाहीत हो यांना. ज्या बाबराने तुमच्या आया बहिणींवरती अत्याचार केले, त्या बाबराच्या वंशातली एक मुलगी तुम्ही आणता. त्याचं एक कारण असं आहे, गुलाबी चाचाचा वंशही कदाचित बाबराचाच होता. कारण नटवर सिंग यांनी आपल्या आत्मचरित्रात वन लाईफ इज नॉट इनफ नावाचं चरित्र आहे त्यांचं. त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे की इंदिरा गांधी जेव्हा काबूलला गेल्या होत्या, तेव्हा बाबरचं थडगं काबूलमध्ये आहे. त्या थडग्यापुढे राहून त्यांनी प्रार्थना केली होती की तुमचं जे अधुरं स्वप्न होतं भारतावरती संबंध इस्लामीकरण करण्याचं, ते आम्ही पूर्ण करू, असं नटवर सिंगनी लिहिलेलं आहे. बाबरच्या थडग्याशी जायची काय गरज होती या बाईला? कारण हा वंशच सगळा नासलेला आहे. या नासलेल्या वंशाला आपण इतकी वर्ष राज्यावरती बसवलं. चाणक्याने सांगितलं होतं की विदेशी मुलीपासून झालेल्या मुलाला देशाचं राज्य देऊ नये. आपण ते परत परत करत राहिलो. नेहरूंचे वडील, त्यांचे वडील कोण होते कोणाला माहीत नाही. नेहरूंची आई कोण होती, खरी आई कोण होती, खोटी आई कोण होती, कोणाला फारसं माहीत नाही. आणि अशा ह्या कुटुंबात राजीव गांधीला आपण पुन्हा प्रधानमंत्री केलं. राजीव गांधी हा पुन्हा एका विदेशी कन्येशी लग्न केलेलं आहे. त्याचा मुलगा राहुल, त्याला अजून पंतप्रधान व्हायचं आहे. त्याची मुलगी प्रियंका, तिला पंतप्रधान व्हायचं आहे. आणि तिचा मुलगा रेहान, त्याचं नावसुद्धा रेहान वड्रा लिहित नाहीत बरं का, रेहान गांधी लिहितात. कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला वाचवणारं एकच आहे, मोहनदास गांधीचं आडनाव, ते चाललेलं आहे. हे सगळं हाणून पाडायची जबाबदारी हिंदुत्वनिष्ठ आणि देशप्रेमी नागरिकांची आहे. माझी खात्री आहे की येत्या वर्षात आपण हे सगळं हाणून पाडू आणि बांगलादेशला सुद्धा शिक्षा करण्याची गरज आहे. ऑपरेशन सिंदूर थांबलेलं नाही आहे. आता ऑपरेशन सिंदूरचा रोख बांगलादेशकडे वळवणं अत्यावश्यक झालेलं आहे. तिथल्या हिंदूंवरती जे अत्याचार चालू आहेत त्याची परिणिती आता हे करण्यात आहेच. SIRने आपण सगळे घुसखोर तर परत पाठवतोच आहोत. मी म्हटलं असं, घुसखोरांची एक किडनी काढली म्हणजे पुढच्या वेळेला घुसखोर इथे यायचे सुद्धा नाहीत. तर लवकरात लवकर सरकारने हे धोरण म्हणून स्वीकारावं आणि मानवतावादाचा त्याला एक मुलामा द्यावा, अशी माझी नम्र विनंती आहे मोदी सरकारला. असो, हे सगळं या नवीन वर्षाचं, येत्या वर्षाचं मी विवेचन केलं. नवीन वर्षात अर्थव्यवस्था जोमाने पुढे जातीच आहे. आपल्या सर्वांना पुनश्च या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. जय हिंद, वंदे मातरम. आणि हा व्हिडिओ आपण बघितलात त्याबद्दल आपले धन्यवाद आणि आभार आणि आपल्याला नमस्कार.